हे बघा नाही तर हे सॉइल केअर सोडले ना तुम्ही? हां. आता आपण इथं आहे का नाही सॉइल केअर 3 वेळा सोडले. सॉइल केअरचा एवढा चांगला फायदा आपल्याला जाणवला. मुळीचं प्रमाण किती वाढलं. सर्वसाधारण आता जर बघितलं तर मुळी आहे का पांढऱ्या मुळीचं कुठं पण बघा इकडं. हां व्हाईट रूट इतका चांगला डेव्हलप झाला का नाही सर्वीकडे बरं का. बघा इकडं पण आहे. बघा इथं बघा ना माहिती हा बघा ना हा बघा खाली आलाय. ते बघा इकडे दिसला खाली. हो हां ठीक आहे बाबा दगड पकडले तिथं बघा बघा इकडं बघा. आहे ना खतरनाक बरं का. त्याच्यावरती मुळात काय झालं माहिती आहे का मुळीला ॲक्टिव्ह झाली. हो हो मायक्रोला मुळात ह्या झाडाचं कसं एवढ्या टेम्परेचरमध्ये 25 एप्रिल 25 एप्रिल एवढ्या टेम्परेचरमध्ये मुळी डेव्हलप करणं सोपं नाही. कारण मुळी डेव्हलप झाल्यामुळे ही झाले डेव्हलप. दुसरं आपण इकडे बघूया ना. किती दिवसाचा प्लॉट आहे? हे 14 मार्च लागण आहे. 14 मार्च. 14 मार्च आज किती दिवस आहे? 25 मार्च 6 महिना झाला. 6 महिन्याचा प्लॉट आहे का. 6 महिन्याचं करून म्हणा. आणि तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव बाळासाहेब माने, राहणार कोंबडवाडी, पोस्ट आर्वी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर नंबर आहे 82 91 31 94 09. आता तुम्ही हे टोमॅटो पीक जे घेतलेलं आहे त्याला बेसल डोसला काय घेतलेलं आहे? बेसल डोसला ॲक्च्युली माझा आहे ते आल्याचा प्लॉट होता. बरं. त्या आल्याच्या प्लॉटच्या बिवडवरती केलेलं आपण. फेब्रुवारीत आलं काढलं, 30 गुंठ्यात 35 गाडी आलं काढलं. बरं. त्याच्यानंतर त्याच्यात मी शेणखत टाकले, परत 6 ट्रॉली मळी टाकली, 4 ट्रॉली, आणि बाकी बेसल डोसमध्ये जास्त काय वापरलं नाही. ते वापरून मग नंतर डायरेक्ट रोटर बिटर मारून बेड सोडून लागणच केली 14 मार्च. म्हणजे एकंदरीत काय केलं खतांचा बेसलचं प्रमाण कमी घेतलंय. केमिकल ह्याच्यामध्ये बरं का. ह्याच्यातून महत्वाचं काय झालं माहिती आहे का तुम्ही फास्ट ग्रोथ लिबोस्टर टोमॅटो पॉवर किती वेळा घेतलं? मग आता हे जे सॉइल केअर आहे ते मी जवळजवळ 3 वेळा सोडले. सॉइल केअर आणि प्रत्येक खताला प्रत्येक पाण्याबरोबर असं 10-10 दिवसानं सोडलेलंच आहे. आणि लिप बुस्टर आहे, टोमॅटो पॉवर आहे, फास्ट ग्रो आहे, ते पण 3 वेळा फवारून झाले. आता 3 वेळा 3 वेळा झाले. बरं का. ह्याचा हा एक फायदा बघितला का तुम्ही की मुळात आता तुमची 14 मार्चची लागण आहे आणि आज 25 एप्रिल ना. 25 एप्रिल म्हणजे एवढ्या टेम्परेचरला प्लॉट. तुम्ही एक विचार करा अथर्व व्हरायटी तुम्ही फास्ट ग्रो टोमॅटो पॉवर लिप बुस्टर किती वेळा मारले? 3 वेळा झाले. 3 वेळा म्हणजे 3 वेळा कृषी महादनचं ना कृषी महादनचं फास्ट ग्रो लिप टोमॅटो पॉवर मारले. तुम्ही एक विचार करा की आता 25 एप्रिल आहे आणि 25 एप्रिलला झाडाची ग्रोथ, फुलकळी आणि फुटवे आणि हाईट जर बघितली तर तुम्ही आता आपल्या छातीला लागती या. अजिबात कर्लिंग नाही. आज परिस्थिती अशी झाली की पूर्ण महाराष्ट्रामध्ये टेम्परेचर वाढल्यामुळं 40 डिग्री पुढे टेम्परेचर गेल्यामुळं पूर्ण झाडाचं कर्लिंग होतं या. अशी परिस्थिती कुठं दिसत नाही. तुम्ही आता कॅमेरा बघा, फ्लावरिंग बघा, बंच फ्लावरिंग आहे. म्हणजे पूर्णपणे फ्लावरिंग झालेले, ग्रोथ चांगले, खाली सेटिंग झालं या. की हे घेत असताना का नाही तुम्ही हे जे महत्त्वाचे म्हणजे काय झालं माहिती आहे का की टेम्परेचरमध्ये कसल्याही पद्धतीचं म्हणजे तुम्हाला आम्हाला ट्रेसेस दिसत नाही. साधारण जर तुम्ही बघितलं तर तुमचं टेम्परेचर किती राहतं? आता आपल्याला 38 ते 40 वर गेलं नाही अजून इथे.
म्हणजे 38 ते 40 डिग्री टेम्परेचर गेलं. 39, 38, 37 असं आहे. पानं झाड पानांची रुंदी तुम्हाला मोठी वाटते का? नाही आता झालं कसं, मला तर एक ह्याने सांगितलं की तुमचा प्लॉट म्हणजे तारकाठी बांधताना मला म्हणजे 4 फुटाच बांधा, प्लॉट एवढे वाढत नाही. त्याला म्हणजे तुला काय करायचं 5-5.5 लाच बांधायचे आपल्याला. म्हणजे तुम्ही 6 महिन्याचा प्लॉट झाला. हो. आता 6 महिन्याचा प्लॉट झाला तरी आता उंची आपल्या जवळपास छातीच्या आसपास आली आहे. बेडवरून राहिलं तर 4 फूट आरामशीर आहे. 4 फूट आणि खाली उभं राहिले तर छातीच्या आसपास आहे. हो. म्हणजे तुम्ही विचार करा की 6 महिन्याची ही परिस्थिती असेल ना, तुम्ही स्ट्रक्चरचं उंच केलेलं आहे. माझ्या हिशोबाने ही उंची जास्त वरती वाढेल. एक तार बांधायला लागते काय आणि माहिती मुळात काय होतं माहिती आहे का, उन्हाळ्यामध्ये एवढ्या टेम्परेचरमध्ये प्लॉट एवढे चालत नाहीत. निव्वळ ह्यांनी केलेले केएमडी टेक्नॉलॉजी आणि कृषी महाजन कंपनीच्या सॉइल केअर मला वाटतं 3 वेळा सोडले खताबरोबर. Soil care 3 वेळा सोडलेला आहे. परत टोमॅटो पॉवर, फास्ट ग्रो आणि लिप बुस्टर जे आहे 3 वेळा फवारले. एकदा ते ड्रीप मधनं पण दिलेलं आहे. ड्रीप मध्ये दिले का? हो. कधी दिले? ते एकदा झाले. ते 17-18 दिवशी झालं त्यावेळेस आपले ड्रिंचिंग वगैरे पण झाले. ड्रिंचिंग आहेत, बाकीचे खताचे पण डोस आहेत. वॉटर आता हे यांचं प्रमाण कमी केलंय जरा मी. परत काय झालं माहिती का, मला वाटत नाही लिप मैदान अजिबात नाही. लिप मैदान नाही, तुटा ऍब्सोल्यूट लुटा नाही, तुटाचा प्रॉब्लेम नाही. तुम्हाला ह्याचा पण फरक चांगला पडला ना त्याच्यात सापड देत ट्रॅप देते स्ट्रॅप मध्ये. आणि तुम्ही सोलर स्ट्रॅप पण बसवलाय ना? सोलर ट्रॅप तिकडे बसवलाय. सोलर ट्रॅप बसवलाय. कुणाचा आहे? कृषी महाजनचाच आहे? कृषी माध्यमचाच घेतलाय. तुम्ही कुठे खंडाळून घेतलं का? यांच्याकडून घेतला. त्यात तुम्हाला ती पतंग आता मी 8-10 दिवस झाले चालू आहे, काढलाच नाहीये. त्यात आता प्रमाण पहिल्यापेक्षा कमी व्हायला लागलं. त्याचं हा सुरुवातीला सापडायचं का? सुरुवातीला गच भरायचं. तर तुम्ही एक बघा, त्याच्यामुळे तुमच्या प्लॉट मध्ये नागाळी नाही. काय झालं, नागाळी जेवढे पतंग आहेत का नाही तेवढे सर त्या अडकून संपले. महत्वाचं कसं आहे, तुम्ही लावताना कधी सोलर टॅप लावलाय? लागवडीच्या आता फुलं चालू झाल्यानंतर 10-12 दिवस झाले लावलेला. तर तुम्हाला किती दिवस 1 महिन्यानंतर छोट्यात लावलाय. म्हणजे तुम्हाला ते त्यात किती सापडले सुरुवातीला? अहो ते काढायला लागायचे वरनं सगळे असं बरं, ते लेअरच पुरा बसायचा त्यात, खाली पण जायचे तर पुढे. आता कमी कशामुळे झाले माहिती का, ते संपलं त्यातलं शिवारातलं संपलं थोडक्यात. तसं बघितलं ना, मी ते प्लॅस्टिक मध्ये भरूनच ठेवले ते. उन्हाळ्याच्या हिशोबाने एवढी ग्रोथ आणि फास्ट फुटवे बिटवे राहत नाही. अहो मला एका सिंचेटाच्या ऑफिसरने सांगितलं, त्याला मला असं टोमॅटो लावले. मग तू अगोदर काय लावले? तर नाही लावलेले. पहिले जर लावताय तर लावू नका म्हणून सांगितलं त्याने मला. अरे असं काय म्हणतोस? तर म्हणलं नाही, तेवढं अवघड आहे, सोपं आहे, एवढं सोपं नाही वगैरे. म्हणलं तुला तर बघायलाच बोलवलं नाही, त्याला सांगितलं येतो म्हणलं. व्हरायटीवाल्यांना विश्वास नाही. नाही दुसऱ्या कंपनी काय होतं माहितीये का, त्याला बोलून घ्या, बोलावून लावलं पाहिजे. काय असतं माहिती आहे, टेम्परेचर पण प्लॉटांना सुकन अतिशय अवघड परिस्थिती. आता प्लॉट आहे का नाही 2-2, 1.5 फूट आहेत. आज 25 आता माझ्या आमच्या एक प्लॉट आहे वरती, आपल्या पुढचा म्हणजे अगोदरचा 1 महिन्याचा आहे, पण त्या लेवल पेक्षा कमी आहेत. कमी छोटा आहे, वाढतच नाही ना, हाईट वाढत नाही. घ्या त्याचा कॅमेरा. त्याच्यापेक्षा कमी आहे त्याची. त्याला फळं बिळं लागली त्याचा, पण ते एवढा जोर नाही त्याला. तिथं कशामुळे नाही ना, ड्रिपिंगचा प्रॉब्लेम असतो. ते लक्षात नाही आलं आहे अजून तेव्हा, कारण ड्रिप तर चालू आहे त्याला, आणि आपण चला मग दोन्हीकडून ड्रिप दिलेला आहे. आता आपण इथे आहे का नाही सॉइल केअर 3 वेळा सोडले. सॉइल केअरचा एवढा चांगला फायदा आपल्याला जाणवला की मुळीचं प्रमाण किती वाढलं. सर्वसाधारण आता जर बघितलं तर मुळी आहे का, पांढऱ्या मुळीचं कुठं पण बघा इकडं व्हाईट रूट इतका चांगला डेव्हलप झाला का नाही सर्वीकडे बरं का. बघा इकडं पण हे बघा, इथं बघा ना माहिती हा बघा, हा बघा खाली आलाय, हे बघा इकडे दिसला खाली. हा ठीक आहे, बघा दगड पकडले. तिथं बघा बघा इकडं बघा,
आहे ना खतरनाक बरं का त्याच्यावरती मुळात काय झालं माहिती आहे का मुळीला ॲक्टिव्ह झाली हो हो मायक्रो मुळात ह्या झाडाचं कसं एवढ्या टेम्परेचरमध्ये 25 किती 25 एप्रिल एप्रिल आज एप्रिल 25 एप्रिल एवढ्या टेम्परेचरमध्ये मुळी डेव्हलप करणं सोपं पण नाही कारण मुळी डेव्हलप झाल्यामुळे ही झाले डेव्हलप दुसरं आपण इकडे बघूया सोलर ट्रॅप आहे ना ऑइल टाकल्यामुळे पाणी पण खाली जात नाही त्याचं. सोलर ट्रॅपमध्ये एक नाही टाकताना घेतलं पाहिजे त्या ऑइलमध्ये सगळे हे का हे का हुमणीचा किडा ठीक आहे त्या आळायचे त्या हो 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 हे सगळं भरलंय. हां ते होमीचा किडा आहे हो ठीक आहे पडला ऑइल जास्त झाले का पडला तरी पाण्यात हा, हा. गेला ना तर तू जगल पण या ऑइलचे काळे आहेत ना हेच होणार नाही ठीक आहे बघा की गर्दी हे सगळं तीच आहे लार्वा आता प्रमाण कमी झालं पण 4 दिवस मी बदलच नाही पाणी हा बदललं ना सर्व लार्वा आहे हा सर्व लार्वा आहे त्या बल्बला पण चिकटून बसले सगळे हा ती चिलट आहे ती चिलट आहे, पण हा लार्वा आहे निघते निघते कपड्याने केलं प्लेटला आहे ना दिसते त्या फक्त हे असं दक्षिण उत्तर साईडला सोडले मग असं झालं का? दक्षिण बरोबर आहे नाही नाही फक्त असं झालं का बरोबर आहे तेच. तसंच पाहिजे फक्त असं फेकलं पाहिजे हे फिरते लूज केलं ते पुढं. बस निष्ठा ती, कडक करू.